श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत महात्म्याचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. व्यास महर्षी म्हणतात, श्री सच्चिदानंद घनस्वरूपिणे कृष्णाय चानंत सुखभीभवर्षिणे विश्वोद्भवस्थान निरोध हेतवे नुमो वयं भक्ती रसाप्तये निशम. महर्षी म्हणतात, ज्यांचं स्वरूप सच्चिदानंद घन आहे, जे अनंत सुखाचा वर्षाव करतात, ज्यांच्या शक्तींनीच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो, त्या भगवान श्रीकृष्णांना आम्ही भक्तिरसाच्या प्राप्तीसाठी नित्य नमन करतो, त्यांची स्तुती करतो. नैमिषे सुतमासीन मभिवाद्य महामतिम. नैमिषारण्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्धिमान सुतांना भगवंताच्या कथांचं रसिक असलेल्या शौनकादिक ऋषींनी प्रणाम करून विचारलं, व्रजम श्री माथुरे देशे स्वपौत्रम हस्तिनापुरे. श्री मथुरा मंडलात अनिरुद्ध पुत्र वज्रनाभ आणि हस्तिनापुरामध्ये आपला नातू परीक्षित यांना राज्याभिषेक करून जेव्हा युधिष्ठिर हिमालयात निघून गेला, तेव्हा त्या दोघांनी कोणकोणती कार्य कशी कशी केली ते आम्हाला सांगा. सूत म्हणाले, हो नक्की सांगेन ना, का नाही. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. भगवान नारायण, नरोत्तम नर, देवी सरस्वती आणि महर्षी व्यासांना नमस्कार करून जयग्रंथाचे पठण करावे. ब्रह्मर्षींनो, धर्मराज महाप्रस्थानाला गेला. महापथंगते राज्ञी परीक्षित पृथिवीपती जगाम मथुरां विप्रा वज्रनाभ दिदृक्षया. ब्रह्मर्षींनो, धर्मराज महाप्रस्थानाला गेला तेव्हा सम्राट परीक्षित एक दिवस वज्रनाभाला भेटण्यासाठी मथुरेला गेला. पित्या समान असणाऱ्या परीक्षित भेटण्यासाठी आलेला पाहून वज्रनाभाचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यांनी त्यांचे स्वागत करून परीक्षितीला नमस्कार करून मोठ्या प्रेमाने आपल्या महालात आणलं. ज्याचे मन नेहमी श्रीकृष्णांच्या ठायी रममान झालेले होते, त्या वीर परीक्षिताने वज्रनाभाला आलिंगन देऊन अंतःपुरात जाऊन श्रीकृष्णांच्या रोहिणी आदिपत्न्यांना नमस्कार केला. सम्राट परीक्षिताचा त्यांनी खूप सन्मान केला. विश्रांती घेतल्यानंतर आरामात बसून तो वज्रनाभाला म्हणाला. परीक्षित म्हणाला, हे वज्रनाभा, तुझे वडील आणि आजोबा यांनी माझे वडील आणि आजोबांना मोठमोठ्या संकटातून वाचवलं. माझं रक्षणही त्यांनीच केलं. प्रिय व्रजनाभा, मी कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांच्या उपकारांची परतफेड होऊ शकणार नाही. म्हणून मी तुला विनंती करतो की तू खुशाल राज्यकारभारात माझी मदत घे. तुला खजिन्याची, सैन्याची किंवा शत्रूंना धाकात ठेवणं आदींची जरासुद्धा काळजी करण्याचं कारण नाही. या बाबतीत मी तुला नक्की सहाय्य करीन. तू फक्त तुझ्या या आईंची चांगल्या तऱ्हेने सेवा कर. तुला काहीही अडचण आली तर मला सांग, मी ती दूर करीन. हे ऐकून वज्रनाभ अतिशय प्रसन्न होऊन त्याला म्हणाला, महाराज, आपण मला जे काही सांगितलं ते आपणास साजेस आहे. मला धनुर्विद्या शिकवून आपल्या वडिलांनी सुद्धा माझ्यावर फार उपकार केलेत. मी क्षत्रियाला योग्य अशा शौर्याने
चांगल्या रीतीने संपन्न असल्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची किंचितशी सुद्धा काळजी नाही. मला फक्त एकाच गोष्टीची मोठी चिंता आहे. त्यासंबंधी आपण काही विचार करता येतो का बघा. महाराज, माझा मथुरेच्या राज्यावर अभिषेक झाला असला तरी मी निर्जन वनातच राहतोय. इथली प्रजा कुठे निघून गेली याविषयी मला काहीच माहिती नाही. प्रजा असेल तरच राज्याचे सुख असते ना. वज्रनाभाने परीक्षिताला असं म्हटल्यावर वज्रनाभाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी नंदादिकांचे पुरोहित महर्षी शांडिल्य यांना बोलावलं. तेव्हा शांडिल्य पर्णकुटीतून बाहेर पडून ताबडतोब तिथे येऊन पोहोचले. वज्रनाभाने त्यांचा विधीपूर्वक सत्कार केला. नंतर ते उच्चासनावर विराजमान झाले. वज्रनाभाचे म्हणणं परीक्षितांनी त्यांना सांगितले. तेव्हा अत्यंत प्रसन्नतेने महर्षी शांडिल्य वज्रनाभाचं सांत्वन करीत म्हणू लागले. शृणुतं दत्तचित्तौ मे रहस्यं व्रजभूमिजं. व्रजभूमीचं रहस्य मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. व्रज शब्दाचा अर्थ व्याप्ती असा आहे. या व्युत्पत्तीनुसार व्यापक असल्या कारणानेच या भूमीचे व्रज असे नाव पडले आहे. गुणातीतं परब्रह्मं व्यापकं व्रज उच्यते. सदानंद परं ज्योतिर्मुक्तानां पदमव्ययम्. सत्व रज तम या 3 गुणांच्या पलीकडे जे परब्रह्म आहे तेच व्यापक आहे. म्हणून तर त्याला व्रज असं म्हणतात. ते सदानंद स्वरूप, परम ज्योतिर्मय आणि अविनाशी आहे. मुक्तांचे तेच स्थान आहे. या व्रजामध्ये, व्रजधामामध्ये नंदनंदन भगवान श्रीकृष्णांचा निवास आहे. त्यांचा श्री विग्रह सच्चिदानंद स्वरूप आहे. ते आत्माराम आणि आप्तकाम आहे. प्रेमरसात बुडालेले रसिक जनच त्यांचा अनुभव घेतात. भगवान श्रीकृष्णांची आत्मा आहे ती राधिका. तिच्याशी रममान होत असल्या कारणानेच हे रहस्य जाणणारे ज्ञानी त्यांना आत्माराम असं म्हणतात. काम म्हणजे हवे असलेले पदार्थ. भगवान श्रीकृष्णांना हवे असलेले व्रजातील पदार्थ म्हणजे अगदी खरं सांगायचं तर गाई, गोपी त्यांच्याबरोबर लीला करणं, विहार करणं हे त्यांना आवडतं. हे सर्व त्यांना नेहमीच मिळालेलं असतं. म्हणूनच श्रीकृष्णांना आप्तकाम असंही म्हटल्या गेलंय. त्यांचं हे रहस्य प्रकृतीच्याही पलीकडील आहे. ते जेव्हा प्रकृतीबरोबर हे खेळ खेळू लागतात तेव्हा दुसरे लोकसुद्धा त्यांच्या लीलेचा अनुभव घेतात. प्रकृतीच्या बरोबर होणाऱ्या लीलेमध्ये रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण यांच्याद्वारे होणारी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांची प्रचिती येत असते. अशा प्रकारे भगवंताची लीला ही एक पारमार्थिक आणि दुसरी व्यवहारातील अशी 2 प्रकारची आहे. पारमार्थिक लीला ही स्वसंवेद्य आहे. जीवांच्या देखत जी लीला होते ती व्यावहारिक लीला आहे. पारमार्थिक लीलेखेरीज व्यावहारिक लीला होऊ शकत नाही. परंतु व्यावहारिक लीलेचा पारमार्थिक लीलेत प्रवेश होऊ शकत नाही. तुम्ही दोघंजण भगवंताची जी लीला पाहत आहात ती व्यावहारिक लीला आहे. पृथ्वी आदी लोक या लीलेच्या अंतर्गत आहेत. याच पृथ्वीवर हे मथुरा मंडल आहे, जिथे भगवंताची लीला पारमार्थिक लीला गुप्त रूपाने सापडती, सदैव होत असती. तीही व्रजभूमी आहे. कधीकधी प्रेमपूर्ण भक्तांना ती इथे सगळीकडे दिसू लागती. 28व्या द्वापारयुगाच्या शेवटी जेव्हा केव्हा भगवंताच्या रहस्य लीलेचे अधिकारी इथे एकत्र येतील त्यावेळी आताप्रमाणेच भगवान आपल्या भक्तांचा अवतार घेतील. हे करण्याचा हेतू इतकाच आहे की आपल्या अधिकारी भक्तांमध्ये त्यांना मिसळता यावं. त्यावेळी भगवंताचे प्रिय देव आदीसुद्धा सगळीकडे अवतार घेतील. आता एवढ्यात अगदी अलीकडे जो अवतार झाला होता
त्यावेळी भगवंत आपल्या सर्व आवडत्या भक्तांच्या अभिलाषा पूर्ण करून अंतर्धान पावले आहेत. यावरून हे निश्चित आहे की इथे भगवंत येण्याआधी 3 प्रकारचे भक्तजन उपस्थित होते, यात शंका नाही. त्यापैकी पहिले नित्य अंतरंग पार्षद, दुसरे त्यांच्या अंतरंग लीलेत प्रवेश करू इच्छिणारे आणि तिसरे देवतादी. यापैकी देवादिकांना भगवंतांनी अगोदरच व्रजभूमीतून द्वारकेत नेऊन पोहोचवलेलं होतं. नंतर त्यांनाच मुसळाचे निमित्त करून पुन्हा आपापल्या अधिकारावर पाठवलं. तसंच जे भगवंतांनाच प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारे होते त्यांना प्रेमानंद स्वरूप बनवून नेहमीसाठी आपल्या नित्य अंतरंग पार्षदांमध्ये सामील त्यांनी करून घेतलं. जे सर्व नित्य पार्षद आहेत ते अजूनही इथे असले तरी ते ज्यांचा दर्शनाचा अधिकार नाही त्यांना ते दिसत नाहीत. जे लोक व्यावहारिक लीला पाहत होते ते नित्य लीलेच्या दर्शनाचे अधिकारी नाही. म्हणून इथे येणाऱ्यांना सगळीकडे निर्जन वनच दिसतं. म्हणूनच हे वज्रनाभा, तुला काळजी करण्याचं कारण अजिबात नाही. माझ्या आज्ञेने तू इथे पुष्कळशी गावं वसव, त्यामुळे तुझं मनोरथ पूर्ण होईल. कृष्णलीलानुसारेण कृत्वा नामानि सर्वता. भगवान श्रीकृष्णांनी जिथे जशी लीला केली त्यानुसार त्या ठिकाणाचे नाव ठेवून तू अनेक गावे वसव आणि अशा प्रकारे दिव्य अशा या व्रजभूमीचे चांगल्या रीतीने सेवन करीत राहा. गोवर्धने दीर्घपुरे मथुरायां महावने. गोवर्धन, दीर्घपूर, डिग, मथुरा, महावन म्हणजे गोकुळ, नंदीग्राम म्हणजे नंदगाव आणि बृहत्स्नानू, बरसाना या ठिकाणी तू नवीन नवीन गावं वसन. भगवंताच्या लीलांची ठिकाणं असलेल्या नदी, पर्वत, दर्या, सरोवर, कुंड, लताकुंज, वन इत्यादींचं सेवन करीत राहिले असता तुझ्या राज्यातील प्रजा अतिशय सुखसंपन्न होईल आणि तुला सुद्धा आनंद मिळेल. सच्चिदानंद भूरेशा त्वया सेव्या प्रयत्नतः. ही वज्रभूमी सच्चिदानंदमय आहे, म्हणून प्रयत्नपूर्वक तू या भूमीचे सेवन केले पाहिजे. भगवंताच्या लीलांचे ठिकाणं माझ्या कृपेने तुझ्या लक्षात येवोत. हे वज्रनाभा, ह्या व्रजभूमीचं सेवन करीत राहिल्याने तुला उद्धवांची स्वारी भेटेन. त्यांच्याकडून मातांसह तुला हे रहस्य कळेन. एवढं बोलून शांडिल्य श्रीकृष्णांचे स्मरण करीत करीत आपल्या आश्रमाकडे निघून गेले. ते ऐकून परीक्षित आणि वज्रनाभ दोघंही प्रसन्न झाले. दोघांनी प्रसन्न झाल्यावर काय घटना घडली आणि काय झालं उद्याच्या भागात ऐकू. जय जय रघुवीर समर्थ.